एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आपुलकी संवाद यातून दिला आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आपुलकीचा संदेश। प्रकाश वाटा उपक्रमांतर्गत कोठली येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आश्रमशाळेच्या अभ्यास केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी केला हितगुज। जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी कोठली येथील आश्रमशाळेला भेट दिली। त्यावेळी आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोठली ढोंग येथील अभ्यास केंद्रांना जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी भेट देऊन आढावा घेतला व विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा करीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, स्वप्ने, अडचणी, अपेक्षा जाणून घेतल्या। शाळेत काय आवडते, अभ्यासात काही अडचणी आहेत का, भविष्यात काय बनायचे आहे, अशा आत्मीयतेने डॉक्टर मिताली सेठी यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा संकोच दूर झालाय। प्रकाश वाटा या उपक्रमामुळे नवी ऊर्जा मिळाली। नंदुरबार जिल्हा नियोजन समिती व आदिवासी विकास विभाग यांच्या विद्यमान राबविण्यात येणाऱ्या प्रकाश वाटा या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत 100 आदिवासी विद्यार्थी व 100 विद्यार्थिनींनी नीट व जेईई परीक्षेसाठी संपूर्ण वर्षभर मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी नंदुरबार येथील शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा, कोठली येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, येथील पीएमसी शासकीय आश्रमशाळेमध्ये अत्याधुनिक अभ्यास केंद्र निश्चित करण्यात आले। या अभ्यास केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन निवास व्यवस्था, शैक्षणिक सुविधा, अभ्यासाचे वातावरण, विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीचा आढावा घेतला। भेटीदरम्यान त्यांच्यासोबत नंदुरबार प्रकल्पाचे डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी उपक्रमाची माहिती दिली। तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, त्यांचा आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रकल्प अधिकारी यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक झाले। नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या पारंपरिक लेझिम पथकाने मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर घडलेला प्रसंग सर्वांसाठी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला। यावेळी जिल्हाधिकारी यांचा जिव्हाळा, आपुलकी, संवेदनशील संवाद पाहून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी भारावले। प्रशासनातील उच्च अधिकारी स्वतः आपल्या सोबत बसून आपल्या अडचणी व भावना जाणून घेतल्याने विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आत्मविश्वास आणि उत्साह भेटून दिसला। 10वीच्या विद्यार्थ्यांनी या झोपडीत माझ्या प्रेरणादायी कवितेचे सामूहिक गायन सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली व त्यांच्या कलागुणांचे कौतुक जिल्हाधिकारी यांनी केले। तसेच मोठी स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे असा संदेश यावेळी दिला। या भेटीदरम्यान हरित नंदुरबार उपक्रमांतर्गत नंदुरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोठली येथील उच्च प्राथमिक आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी परिवीक्षाधीन IAS अधिकारी डॉक्टर पंकज पटले, शिक्षण विस्तार अधिकारी निर्मळ माळी, टू टीचर संस्थेचे संस्थापक अरविंद सिंग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी म्हटला 29चा पाढा आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। नंदुरबार तालुक्यातील कोठली शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील 10वीची विद्यार्थिनी श्रुतिका सुहास पाडवी हिने 29चा पाढा बोलून दाखवला। त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पेन देऊन तिचा सत्कार केला।